एक असा महिना ज्याला देवांनीही नाकारलं होतं. लोक त्याला अशुभ म्हणायचे, पण त्याच महिन्याला भगवान विष्णूंनी स्वतःचं नाव दिलं. ही आहे अधिक महिन्याची अशी कथा जी प्रत्येक हिंदूने ऐकलीच पाहिजे. अधिक महिन्याची अद्भुत कथा. पुराणांनुसार खूप वर्षांपूर्वी जेव्हा हिंदू पंचांग तयार करण्यात आलं तेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्या वेळेमध्ये फरक निर्माण होऊ लागला. हा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक काही वर्षांनी एक अतिरिक्त महिना यायचा, पण त्या महिन्याला कोणतंच स्थान नव्हतं. ना त्याच्यात मोठे सण, ना व्रत, ना उत्सव. त्या महिन्याला मलमास म्हणून हिणवू लागले. कोणी शुभ कार्य करत नव्हतं. लग्न नाही, पूजा नाही, सगळे त्या महिन्याला अशुभ मानू लागले. हळूहळू तो महिना खूप दुःखी झाला. त्याला वाटू लागलं, माझा जन्मच का झाला? सगळे माझा तिरस्कारच का करतात? दुःखी होऊन तो महिना देवांकडे गेला. सर्वप्रथम तो ब्रह्मदेवांकडे गेला, पण ब्रह्मदेव म्हणाले, मी तुला मदत करू शकत नाही. मग तो भगवान शंकरांकडे गेला, पण तिथेही त्याला आशा मिळाली नाही. शेवटी निराश होऊन तो वैकुंठात भगवान विष्णूंकडे पोहोचला. तो महिना रडत म्हणाला, प्रभू, सगळे मला अशुभ म्हणतात. कोणीही मला स्वीकारत नाही. माझं अस्तित्वच निरर्थक झालं आहे. भगवान विष्णूंना त्या महिन्याची दया आली. त्यांनी प्रेमाने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाले, आजपासून तू अशुभ नाहीस. मी तुला माझं नाव देतो. तू आता पुरुषोत्तम महिना म्हणून ओळखला जाशील. या महिन्यात जो भक्त श्रद्धेने पूजा, जप, दान आणि सत्कर्म करेल त्याला इतर महिन्यांपेक्षा अनेक पटींनी पुण्य मिळेल. हे ऐकताच त्या महिन्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तेव्हापासून अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात गीता वाचन, विष्णू मंत्र जप, दान आणि सेवा यांना विशेष महत्त्व दिलं जातं. असं म्हणतात की या महिन्यात मनापासून केलेली प्रार्थना भगवान विष्णू लवकर ऐकतात. ही कथा आपल्याला शिकवते, आज जग तुम्हाला कमी समजत असेल, तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तरी निराश होऊ नका, कारण योग्य वेळ आल्यावर देवही तुमचं नशीब बदलू शकतात. असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.